बाळा, बाळा, आता मी तर साक्षात परब्रह्म असे भगवान दत्तात्रेयांच्या जन्माची अत्यंत पवित्र कथा सांगतो, ती तू मन लावून ऐक. प्राचीन काळी अत्री नावाचे एक महान ऋषी होते आणि त्यांची पत्नी अनुसूया ही त्रिलोकात श्रेष्ठ पतिव्रता म्हणून प्रसिद्ध होती. अनुसूयेच्या पातिव्रत्याचे तेज इतके प्रखर होते की तिच्या पुण्याईने प्रत्यक्ष निसर्गही तिची आज्ञा पाळत असे. तिच्या या महानतेची चर्चा जेव्हा स्वर्गलोकात पोहोचली तेव्हा इंद्रादी देवांना मत्सर वाटू लागला आणि त्यांनी त्रिदेवींकडे लक्ष्मी, सरस्वती, पार्वती तिची तक्रार केली. त्रिदेवींनी आपल्या पतींना म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेशांना गळ घातली. तुम्ही आत्ताच भूलोकावर जा आणि अनुसूयेच्या सत्वाची परीक्षा घ्या. पत्नींच्या हट्टापायी त्रिदेवांनी यती म्हणजे संन्याशांचे रूप धारण केले आणि ते अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमात नव्हते, ते स्नानासाठी नदीवर गेले होते. अनुसूयेने एकटीनेच या अतिथींचे स्वागत केले. तिने अतिथींना वंदन करून भोजनाची विनंती केली, पण त्या कपटी अतिथींनी एक अतिशय कठीण आणि विचित्र अट घातली. थांब माते, आमची एक अट आहे. तू पूर्णपणे विवस्त्र होऊन आम्हाला जेवण वाढले तरच आम्ही हे अन्न ग्रहण कसं करू. शक्य आहे? नाहीतर आम्ही न जेवताच परत जाऊ. अनुसूयेसमोर मोठे धर्मसंकट उभे राहिले. अतिथीला उपाशी पाठवणे हे पाप होते आणि विवस्त्र होणे हे पातिव्रत्याच्या विरुद्ध होते. परंतु अनुसूयेने आपल्या अंतर्ज्ञानाने ओळखले की हे अतिथी कोणी सामान्य मनुष्य नसून स्वतः त्रिदेवच आहेत. तिने मनात आपल्या पतीचे स्मरण केले आणि त्यांच्या चरणांचे तीर्थ त्या यतींवर शिंपडले. तिच्या सत्याच्या सामर्थ्याने ते तिन्ही महाबळी देव क्षणात लहान निष्पाप 6 महिन्यांच्या बालकांमध्ये रूपांतरित झाले. आता ते तिघेही तिचीच मुले झाली होती. त्यामुळे अनुसूयेने मातेच्या प्रेमाने त्यांना दुग्धपान करवले आणि पाळण्यात झोपवले. ब्रह्मांड चालवणारे देव आता अनुसूयेच्या अंगणात लहान मुलांसारखे खेळू लागले आणि इकडे स्वर्गलोकात त्रिदेवी आपल्या पतींची वाट पाहून व्याकुळ झाल्या. शेवटी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती अत्री ऋषींच्या आश्रमात आल्या आणि त्यांनी अनुसूयेला आपले पती परत देण्याची विनवणी केली. अनुसूये, कृपया परत पाठव. आम्ही विनवणी करतो, त्यांच्याशिवाय आमचे जगणे कठीण आहे. अनुसूया म्हणाली, हे देवींनो, हे बालके आता माझी मुले आहेत, मी त्यांना कसे सोडू? पण त्रिदेवींच्या प्रार्थनेनंतर तिने देवांना मूळ रूपात येण्याची विनंती केली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपल्या खऱ्या रूपात प्रगट झाले आणि त्यांनी अनुसूयेच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले. तुझ्या भक्तीने आम्ही प्रसन्न झालो ब्रह्मा. तुम्ही तिघांनीही पुत्ररूपाने माझ्या घरी सदैव राहावे. तथास्तु. आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळी साक्षात भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला. ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र, विष्णूच्या अंशापासून दत्त आणि शंकराच्या अंशापासून दुर्वास ऋषी झाले. काही काळानंतर चंद्र आणि दुर्वास आपल्या मूळ कार्यासाठी निघून गेले, पण त्यांनी आपले तेज दत्तमध्ये विलीन केले. अशा प्रकारे 3 मुखे आणि 6 हात असलेले त्रिगुणात्मक भगवान दत्तात्रेय अत्री अनुसूयेच्या घरी पुत्र म्हणून राहिले. सिद्ध मुनी म्हणतात, नामधारका हा 4था अध्याय जो श्रवण करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि श्रीदत्तांची कृपा सदैव त्याच्या पाठीशी राहते.